दुसरी पायरी विश्वास. जेव्हा विश्वास करतो आपण तर त्या विश्वासामध्ये हे पाहिजे की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे की मला ते मिळालेली आहे. तिथं निगेटिव्ह थिंकिंग नाही पाहिजे की मला ते मिळणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग त्या गोष्टीबद्दल तुम्हाला यायचं असेल तर काय करायला लागेल, मग दुसऱ्या ॲक्शनमध्ये तुम्हाला त्या इच्छेबद्दल तुम्हाला ती मिळालेली आहे त्याबद्दल थँक्यू हे म्हणावं लागेल. म्हणजे तुम्हाला तो विश्वास बसणार की मला आधी मिळालेले आहे. तर तिथं तुम्ही थोडा विचार हा करू शकता की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधी ज्या गोष्टी मिळालेल्या आहे, ज्या काही तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे, जी काही चांगली गोष्ट घडलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जी काही पॉझिटिव्हिटी घडलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ते फील करा. त्यावेळेस ते फील करायचं आणि त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही झालेल्या गोष्टीबद्दल फील कराल तेव्हा तुम्हाला आपोआप जे तुम्हाला मिळणार आहे त्या गोष्टीबद्दलही तुम्हाला फील येईल आणि ती भावना तुमची आतून व्यक्त होईल त्या इच्छेसाठी सुद्धा की जी इच्छा तुम्हाला पुढं पाहिजे. तर दुसऱ्या स्टेपला आपल्याला जिथं आपण विश्वास दाखवतोय तिथं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करून त्याबद्दल थँक्यू म्हणायचं आहे. ओके. तिसरी पायरी काय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, की ती प्राप्ती. ते पूर्ण झालेलंच आहे आणि ते मिळाल्यानंतर आपण फील काय करणार आहे म्हणजे इथं काय आलं, ॲक्शन आली. तुमच्याकडनं ते ॲक्ट व्हायला सुरू झालं पाहिजे, ॲक्शन सुरू झाली पाहिजे की अच्छा मला ही गोष्ट मिळालेली आहे, माझ्याकडे गाडी आलेली आहे, तर ठीक आहे आता मी या मैत्रिणीला सांगेन, या मैत्रिणी सांगेल, मग मी इथं पिकनिकला जाईन, मग तिथं पिकनिकला जाईन, मग मी असं करेन तसं करेन. हे जे काही ॲक्शन मुवमेंट आहेत आपले, ते ॲक्शन मुवमेंट आपल्याकडनं इमॅजिनेशन झाले पाहिजेत. आणि ॲक्शन मुवमेंट जेव्हा इमॅजिनेशन व्हायला लागतील तर तुम्ही कमीत कमी काय करायला सुरू कराल की तुम्हाला जिला सांगायचं आहे पहिल्यांदा ती ॲक्शन तुम्ही सुरू कराल सांगण्याची. अच्छा मला ना 6 महिन्यामध्ये कार घ्यायची आहे, इनोवा घ्यायची आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं, जे काही तुमचा ब्रँड आहे, जे काही आहे ते. म्हणजे तिथं काय येईल, तिसऱ्या पायरीला काय करायचं आपल्याला, ॲक्शन आपल्याकडनं झाली पाहिजे. म्हणजे हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या या 3 पायऱ्यासोबत आपण काय करणार आहोत ते ॲक्शनमध्ये आणायचं आहे आणि त्याबद्दल आधीच थँक्यू म्हणायला सुरू करायचं आहे. कारण आत्तापर्यंत आपल्याला ही गोष्ट माहीत होती की ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत किंवा आपल्याला कोणी मदत केली, काय केली तर थँक्यू म्हणायचं. पण मॅजिकमध्ये आपण हेही शिकलेले आहे की ज्या गोष्टी आपल्याला नंतरही हव्या आहेत त्या गोष्टींबद्दलही आपण आधीच थँक्यू म्हणायचं आहे. तर ते इमॅजिनेशन करून ती ॲक्ट जेव्हा तुमच्याकडनं व्हायला लागेल, तुम्ही त्या मैत्रिणीला जर सांगितलं की अच्छा मी 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जे काही असेल तुमचं काम ते मी घेतलेलं आहे, तर त्याबद्दल मनापासून थँक्यू म्हणायला सुरू करायचे की मी ते बोलू शकले, माझ्याकडनं ती ॲक्ट व्हायला सुरू झालेली आहे, ते करणं इम्पॉर्टंट आहे. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तेव्हा काम करायला लागतं जेव्हा ॲक्शन व्हायला लागतं. ॲक्शन जेव्हा तुमच्याकडनं व्हायला लागते तर आपोआप तुमच्याकडे तुम्ही तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करायला लागतात आणि ती मग तुमची गोष्ट सहज व्हायला लागते. कारण कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तू, जे काही आपल्या आयुष्यात येणार आहे ते फक्त तुम्ही इथं बसला आणि तुम्ही फक्त म्हणत राहिला, काहीच नाही केलं, नुसतं बसून राहिलं आणि म्हणत राहिला तर ते व्हायला वेळ लागेल. पण तुम्ही त्या दृष्टीने जर ॲक्शन सुरू केली तर ती लवकर होते. तर ह्या 3 पायऱ्यांसोबत हा 3 कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायचा आपला. पहिला काय सांगितला मी, कुणी सांगेल, रिपीट करेल बघा तुमच्या लक्षात राहिलं का. कौसर मॅम.
सांगाल? लॉ ऑफ अट्रॅक्शनची पहिली पायरी काय सांगितली मी? नाही, माईक ऑन नाही झाला. सगळ्यात पहिला कृती ऍक्शन होणं महत्वाचं आहे. विचार, भावना आणि कृती आणि मग त्याचा परिणाम. हां, तर आता पहिली पायरी होती स्पष्ट मागणे. हां, स्पष्ट मागणे. तिथं हे लक्षात ठेवायचे की निगेटिव्ह बिलीफ काढून टाकायचे. निगेटिव्ह बिलीफ काढून टाकायचे. दुसरी पायरी विश्वास. विश्वासावर काय करायचं? दुसऱ्या पायरीवरती पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं, म्हणजेच प्रत्येक गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड फील करायचं. म्हणजे तुमच्या आयुष्यात जी चांगली गोष्ट झालेली आहे त्याबद्दल. हे जेव्हा तुम्ही कराल तर तुमच्याकडनं ते. आणि तिसरं प्राप्ती. प्राप्ती म्हणजे ॲक्शन. ते फील होणं इम्पॉर्टंट आहे. ती ॲक्शन तुमच्याकडनं होणं इम्पॉर्टंट आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हा काम करतं जेव्हा ॲक्शन स्टार्ट होते. तर ह्या 3 पायऱ्यांना आपल्याला या 3 कन्सेप्ट सोबत जोडायचे. आणि मग बघा तुम्हाला किती म्हणजे तुम्हाला एकदम वेगळं वाटणार आहे, तुमचं तुम्हाला लक्षात येणार आहे. आणि मग कोण म्हणतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, कोण म्हणतं नाही काम करत, तर तुम्ही फक्त हेच म्हणणार आहात की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काम करतं म्हणजे करतं. तर इथं आपल्याला आजच्या ज्या काही इच्छा लिहायच्या आहेत त्या या पॅटर्नमध्ये लिहायच्या आहेत. 2 दिवस द्यायचे आहेत. लगेच आजच लिहायला पाहिजे असं काही नाही. एखादी इच्छा लिहा आज, तुम्हाला ज्याबद्दल तुम्ही क्लिअर असाल. ज्याबद्दल तुम्ही क्लिअर नाही त्याबद्दल लिहायचं नाही. ज्याबद्दल तुम्ही क्लिअर आहात त्या इच्छा तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. तर इथं आपल्याला ह्या 3 पायऱ्यांवरून आपल्याला ग्रॅटिट्यूड हे कंपल्सरी त्यामध्ये आलंच पाहिजे. ग्रॅटिट्यूड करून आपल्याला ह्या 10 इच्छा लिहायच्या आहेत. ही कृती तुम्ही रोज करा. सुरुवातीचे 2 दिवस आधी बेस तयार करा. जे काही निगेटिव्हिटी आहे ती लिहून पाडून टाका. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी बुधवारी किंवा मंगळवारी बुधवारी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा इच्छा लिहायच्या. आणि त्याच्यानंतर त्याबद्दल थँक्यू फील करणं सुरू करायचं. आणि हे करताना प्रत्येक 2 तासांनी 3 तासांनी अलाराम लावायचा.